पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। तसंच मोदींच्या विरोधात काळे फुगे देखील सोडण्यात आले। पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची धरपकडही यावेळी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सोलापुरात मोठा प्रतिसाद मिळाला। अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडलं। परंतु विरोधी पक्षांनी मात्र नरेंद्र मोदींचा विरोध केल्याचं चित्र पाहायला मिळालं। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काही पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर अनेकांना एक दिवस अगोदरच नोटीस बजावण्यात आली होती। तरी देखील काहींनी नोटिशीला न जुमानता आंदोलनं केली, तर काहींनी काळे झेंडेही दाखवले। NSUIचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी रामलाल चौक ते सरस्वती चौक रस्त्यावरून नरेंद्र मोदी यांचा कारवां जात असताना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली। यामुळे इथलं वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना रोखलं। त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली। आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाचा, अरे मोदी सरकारचा हाय हाय, मोदी सरकारचा हाय हाय, मोदी सरकारचा हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। इकडे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करुगळे यांनी चौकीदार चोर हा फलक लिहून तो काळ्या फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडला। भैया चौक ते नवी वेस मार्गावर स्क्वेअर इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर लागलीच सर्व कार्यकर्ते परागंदा झाले। इकडे काँग्रेसनं आंदोलन करण्याची घोषणा केल्यानं सकाळपासून पोलिसांनी अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब रोडगे, धनगर समाजाचे पवन पाटील, राज पांढरे यांना ताब्यात घेऊन फौजदार चौडी पोलीस ठाण्यात बसवण्यात आलं। लोकशाही पद्धतीनं आंदोलन करू न देता विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रकाश वाले आणि चेतन नरोटे यांनी सांगितलं। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो। लोकशाही मार्गाने जाणाऱ्या लोकसंघटनेतून लोकसंघटनेच्या मातीतून जे तयार झालेले नागरिक आहेत, भारताचे नागरिक, त्यांना मुस्कटदाबी करून पोलिसांचं सहकार्य घेऊन आम्हा सगळ्याला सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। आम्ही झेंडे दाखवणे, निदर्शने करणे हे आमचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे। त्यांनी हिरावून घेतलेले आहेत। सोलापूर शहरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत। त्याकरता सकाळी 6लाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोददादा भोसले, आमचे पांढरे, पवन पाटील, आमचे भाऊ रोडगे व स्वतः मी जवळपास सगळ्यांना सकाळी पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं। मोदी साहेब येणार आहेत म्हणून कुठले आंदोलन होऊ नये किंवा निदर्शन करू नये किंवा काळे झेंडे दाखवू नये, पक्षाची व लोकशाहीची मुस्कट दाबण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। पोलिसांच्या बळावर सगळ्यांनाच ह्या ठिकाणी उचललेलं आहे। शिवसेनेच्या लोकांना उचललं, राष्ट्रवादीच्या लोकांना उचललं आहे, काँग्रेसच्या लोकांना उचललं आहे। काय लोक जोडवाई पेठेमध्ये आहेत, काय लोक सदर बाजारला आहेत, काय लोक फौजाचवाडीमध्ये आहेत। जे लोकशाही संपवण्याचं काम ह्या ठिकाणी मोदी सरकार ह्या ठिकाणी चालू आहे। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेसनं निषेध केला आहे।